गुड आफ्टरनून. आपण नवीन टॉपिकला वळू पुढे. ती म्हणजे ऑर्बिटल व्हेलॉसिटी किंवा ह्याला अजून म्हणतात क्रिटिकल व्हेलॉसिटी. बघा, या टॉपिकला येण्याच्या अगोदर आपण काय शिकलो आहे या चॅप्टरमध्ये. आपण चालू केलेलं होतं ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय, ग्रॅव्हिटेशनल फील्ड म्हणजे काय, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय आणि ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल म्हणजे काय. या 4 टर्म्स ज्या सिमिलर आपण बघितल्या होत्या इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये, त्या आता सेम 4 टर्म्स सिमिलर आपण बघितल्या ग्रॅव्हिटेशन चॅप्टरमध्ये. त्यामध्ये आपण सगळ्याचे फॉर्म्युला बघितले. कसं तुम्ही केला, इलेक्ट्रोस्टॅटिकच्या केला -G ने रिप्लेस करा आणि Q1 Q2ला M1 M2 ने रिप्लेस करा. दॅट्स इट, एव्हरीथिंग फॉलोज. बरं, ते बघितलं. त्यानंतर आपण पुढच्या क्लासमध्ये बघितलं व्हेरिएशन ऑफ जीला आपण ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणतो. ॲक्च्युली ग्रॅव्हिटेशनल फील्ड हे त्या जागेची जीची व्हॅल्यूच असते. कळतंय का, हे मी तुम्हाला सांगितलेलं अगोदर. बरं, जीचं व्हेरिएशन बघितलं. जीचा बेसिक फॉर्म्युला बघितला. G = GM/R². आपण हा जीचा फॉर्म्युला बघितलेला आहे. बरं, त्यानंतर जीची व्हॅल्यू डिपेंड कशावर करते. जीची व्हॅल्यू डिपेंड कशी करण्याचे आपण 3-4 बघितले पॅरामीटर्स. एक तर अल्टिट्यूड, पृथ्वीच्या सरफेसपासून अल्टिट्यूडवर जीची व्हॅल्यू कशी डिपेंड करते, वाढते का कमी होते. तर कमी होते. जीची व्हॅल्यू मॅक्सिमम असते अर्थच्या सरफेसवर, वरती कमी होत जाते तुम्ही जास्त अल्टिट्यूड वाढत जाल. तसंच तुम्ही जमिनीच्या खाली खड्डा करत गेले, डेप्थला गेले, तरी पण जीची व्हॅल्यू कमी होत जाते. आणि जीची व्हॅल्यू 0 होते अर्थच्या सेंटरला आणि इन्फिनिटीला. 2 ठिकाणी जीची व्हॅल्यू 0 होते. आणि मॅक्सिमम कुठे असते जीची व्हॅल्यू, अर्थच्या सरफेसवर. आणि त्यामधला आपण तो डिस्ट्रीब्युशनचा कर्व बघितला, स्ट्रेट लाईन, हायेस्ट आणि मग असं कर्व. हा आपण ग्राफही बघितला. त्यानंतर हे झालं हाईट आणि डेप्थ. त्यानंतर आपण बघितलं की कसं अर्थच्या रोटेशनमुळे पण फरक पडतो. अर्थच्या रोटेशनमुळे आपण सगळे सेंट्रीफ्युगल फोर्स एक्सपिरियन्स करतोय अर्थच्या रिस्पेक्टमध्ये. वी आर ऑल आर एक्सपिरियन्सेस सेंट्रीफ्युगल फोर्स. समजा अर्थचं रोटेशन फास्ट व्हायला लागलं, इफ अर्थ स्टार्टेड मुव्हिंग फास्टर, तर आता हा आपल्याला सर्क्युलर मोशनमध्ये क्वेश्चन करता येऊ शकेल की अर्थनी किती फास्ट फिरायला पाहिजे की आपण वेटलेस फील करू. कॅन यू ट्राय दॅट. जसं जेव्हा मी जमिनीवर उभारलो आहे तेव्हा माझं वरती मी अर्थला किती फोर्स लावतोय, mg फोर्स लावतोय. तर जीची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे GM/R². इतका फोर्स लावतोय मी अर्थच्या सरफेसवर. आणि जर अर्थ फास्ट फिरायला लागली तर अर्थ मला सेंट्रीफ्युगल फोर्स लावणार. आणि तो सेंट्रीफ्युगल फोर्स असतो ½ mv² किंवा mr². तर अर्थचा ओमेगा वाढला की mr² वाढला. आणि तो वाढत गेला की काय होणार, ॲट सम पॉईंट जेव्हा डाऊनवर्ड mg विल कॅन्सल अपवर्ड. जेव्हा मी असं उभारलो आहे, माणूस असं उभारला आहे पृथ्वीवर, डाऊनवर्ड mg विल कॅन्सल अपवर्ड सेंट्रीफ्युगल फोर्स. तेव्हा काय होईल, वी विल स्टार्ट फिलिंग वेटलेस. म्हणजे आपल्याला अर्थच्या सरफेसवर आपण उभारलो आहे, बट वी विल स्टार्ट काइंड ऑफ फ्लोट अँड नॉट एक्झॅक्टली नीड एनी रिॲक्शन फ्रॉम ग्राउंड. कारण आपल्याचा F-net 0 असणार आहे त्या केसमध्ये. कळत आहे, हे असं आपल्याला एक्सपिरियन्स करेल. आणि जर अर्थ त्याच्यापेक्षा फास्ट फिरायला लागली, त्या ओमेगापेक्षा, त्याला क्रिटिकल ओमेगा म्हणू, त्याच्यापेक्षा फास्ट फिरायला लागली तर आपण पृथ्वीच्या बाहेर फेकले जाऊ. आपण जायच्या अगोदर सगळं ॲटमॉस्फिअर फेकलं जाईल. ॲटमॉस्फिअर फेकलं जाईल म्हणजे दिस अर्थ विल बी ॲज बॅड ॲज व्हॅक्यूम. आणि वी विल लॉंग अगो वी विल डाय, दॅट इज फॉर शुअर. कारण इतकं अर्थ फास्ट फिरायला लागली म्हटल्यानंतर आपली बिल्डिंग्स वगैरे सगळे खाली पडतील, आपण केव्हाच मरू. आणि विंड्स वगैरे, सायक्लोन, हरिकेन, त्याला काही एंडच नाही आहे. एनिवे, तर असं सगळं होईल. तर यू ऑल कॅन इमॅजिन ऑल दिस. ठीक आहे, ओके. नाउ लेट अस कम बॅक टू फंडामेंटल क्वेश्चन विच न्यूटन हॅड आस्क्ड. एनिवे, अजून एक पुढचा क्लास जो आता मी रिवाईज करायचा राहिला तो म्हणजे केपलर. ह्याच्यात नोट्स दिसत आहेत तुम्हाला मागच्या क्लासच्या. तर ह्याच्यात केपलर आपण डिस्कस केलं. त्याच्या अगोदर आपण हिस्ट्री बघितली ग्रॅव्हिटेशनची, त्यानंतर केपलर बघितलं. केपलरनी कसं 3 लॉज फ्रेम केले. लॉ ऑफ पिरियड्स, पहिल्यांदा लॉ ऑफ ऑर्बिट, एलिप्टिकल ऑर्बिट असतं आणि सन फोकसला असतो, वन ऑफ द फोकसला असतो. त्यानंतर लॉ ऑफ एरिया, म्हणजे एरिया, द लाईन जॉईनिंग सन अँड द प्लॅनेट ट्रेसेस इक्वल एरिया इन इक्वल टाईम. म्हणजे एरियल व्हेलॉसिटी ऑफ अ प्लॅनेट इज कॉन्स्टंट. तो सेकंड लॉ. तिसरा लॉ बघितला लॉ ऑफ पिरियड, की टाईम पिरियड ऑफ अ प्लॅनेट अराउंड सन
इज स्क्वेअर ऑफ टाइम पिरियड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यूब ऑफ इट्स मीन डिस्टन्स. किंवा इन इलिप्टिकल केस आपण त्याला मेजर ॲक्सिस घेतो, इन सर्क्युलर ऑर्बिट आपण रेडियस घेतो ऑर्बिटची. ओके, तर आपण हे तिन्ही लॉ बघितले आत्तापर्यंत. इथपर्यंत गाडी आलेली आहे आपल्या चॅप्टरची. इथनं पुढे बघू. तर तुम्हाला मी एक्सप्लेन करता करता सांगत होतो की न्यूटनला प्रश्न पडला की झाडातनं गळलेला आंबा, तुटलेला आंबा तो खाली पडला. आंबा ॲपल समथिंग. काही काही लोक म्हणतात फणस का नाही पडला न्यूटनच्या डोक्यावर. एनिवे, न्यूटनवर बऱ्याच लोकांचं प्रेम फार जास्त आहे, तर समजू शकतो आपण. एनिवे, तर तो ॲपल खाली का पडला? वाय डिड नॉट गो अप, दॅट इज अनदर थिंग. पण खाली का पडला? आणि ॲपल जर खाली पडत आहे तर मून का खाली पडत नाही? कारण मून पण वरती आहे, तो खाली नाही पडत, ॲपल पडतोय. ओके, तर ह्याचा अर्थ देर इज सम डिफरन्स इन विच ग्रॅव्हिटी इज ट्रीटिंग ॲपल अँड द मून. काहीतरी वेगळं ट्रीट करते, पार्शियली करते. वाय पार्शियल? बघा, लेट अस सी वाय पार्शियल. तुम्ही हातात एक बकेट घ्या, उभे राहा, हातात बकेट घ्या, म्हणजे इमॅजिन करा हातात बकेट आहे, तुमच्या बकेटमध्ये पाणी आहे. बकेट एकदम सावकाश, हात एकदम सावकाश व्हर्टिकल सर्कलमध्ये फिरवा, व्हर्टिकल सर्कलमध्ये, आणि बकेट असं होऊ देत. लेट द बकेट बी अपसाइड डाऊन. अशी बकेट झाली ही उलटी, ह्याच्यात पाणी आहे आणि तुम्ही पकडले, इथं हात आहे आणि इथं आपला जोशी आहे की अजून कोणीतरी आहे. काय होईल? व्हॉट यू एक्सपेक्ट? एकदम सावकाश म्हणजे यू आर स्लोली लिफ्टिंग युअर हँड अप इन द व्हर्टिकल सर्कल. काय होईल? विल द वॉटर स्टँड हिअर? नाही. तर वॉटर असं राहणारच नाही ना, वॉटर विल गो डाऊन. का? तर वॉटरवर अर्थ खाली आहे, दिस इज अर्थ, अँड दिस अर्थ इज एक्झर्टिंग फोर्स ऑन वॉटर, ज्याला आपण वॉटरचं वेट म्हणतो ना, mg म्हणतो ना. आणि जीची व्हॅल्यू काय आहे? gm/r². हे झालं ना gm1 m2/r². हा स्मॉल m म्हणजे पाण्याचा मास, कॅपिटल M म्हणजे पृथ्वीचा मास. ओके, तर या मासनी तर पाणी खाली पडणार आहे, म्हणजे या माणसाची आंघोळ होईल, कधी नव्हते. तर असं होईल. पण समजा आता हा माणूस, हेच हातात बकेट आहे, सेम बकेट, सेम मास ऑफ वॉटर, काही फरक नाही. फक्त आता तो ही इज नॉट कीप मेकिंग इट स्लोली. तो एकदम जीव खाऊन एकदम फास्ट फिरवतोय बकेटला, एकदम फास्ट, गोल 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 एकदम फास्ट, एकदम फास्ट फिरवतोय शक्तिमानसारखं. तर फास्ट फिरवतो तर काय होतं? हे पाणी आहे, आपल्याला एक्सपिरियन्स असणार आहे, हे काय आपण अशा गोष्टी भरपूर केलेल्या लहानपणापासून. तर हे पाणी खाली पडत नाही. का पडलं नाही? म्हणजे ग्रॅव्हिटीने याच्यावर पार्शियलिटी केली का? बघा, दिस इज सिम्पल फिजिक्स. असं नाही आहे की ग्रॅव्हिटीने याच्यावर पार्शियलिटी केली. ग्रॅव्हिटीने ह्याला ट्रीट सेम केलं. ग्रॅव्हिटीनी ह्याच्यावर तोच फोर्स लावला जो इथं होता, mg = mgm/r². सेम फोर्स ग्रॅव्हिटीने लावला. पण काय झालं, ह्या फिरत असल्यामुळे विथ रिस्पेक्ट टू बकेट जर मी ऑब्झर्वेशन केलं तर मला सांगा, बकेटची फ्रेम ही कुठली फ्रेम आहे? इनर्शियल आहे का नॉन इनर्शियल आहे? आता तुम्ही काय सांगणार आहे मला, पण तुम्ही ॲटलीस्ट विचार करा. पण बकेटची फ्रेम इज नॉन इनर्शियल फ्रेम, कारण बकेट गोल फिरतीये. गोल फिरणारी फ्रेम ॲक्सेलरेटेड फ्रेम असते, कारण गोल फिरणारी मोशन ही ॲक्सेलरेटेड मोशन असते. मग ॲक्सेलरेटेड मोशन असेल तर सुडो फोर्स लागायला पाहिजे. म्हणजे या पाण्यावर एक सुडो फोर्स लागतो विथ रिस्पेक्ट टू बकेट, ज्याला आपण सेंट्रीफ्युगल असं म्हणतो. बरं, आता हा सेंट्रीफ्युगल फोर्स समजायला FC म्हणू. सेंट्रीफ्युगल फोर्स, हा सेंट्रीफ्युगल फोर्सची व्हॅल्यू जर या एक्झॅक्टली mgशी जर मॅच झाली तर काय होईल? हे पाणी खाली पडणारच नाही ना, द वॉटर वोंट स्पिल आउट. ह्याचा आपल्याला असा एक्सपिरियन्स आहे. येस, याचा अर्थ असा कुठला मिनिमम स्पीड आहे या बकेटचा असा किती मिनिमम ओमेगा म्हणूयात आपण याला, ओमेगा म्हणू किंवा स्पीड म्हणू. स्पीड, लिनियर स्पीड. समजा तो असा क्लॉकवाईज फिरवतोय, तर हा त्याचा स्पीड आहे v. अशा कुठल्या मिनिमम स्पीडला हे पाणी खाली पडणार नाही? कळतंय? कुठल्या मिनिमम स्पीडला फिरणाऱ्या बकेटच्या हे पाण्याचं वजन mg इज एक्झॅक्टली बॅलन्स्ड बाय सेंट्रीफ्युगल फोर्स. या स्पीडला म्हणतात क्रिटिकल वेलॉसिटी. कळतंय? व्हॉट इज क्रिटिकल वेलॉसिटी? इंटरेस्टिंग.
ओके, म्हणजे कुठलाही ऑब्जेक्ट जर क्रिटिकल व्हेलॉसिटीने फिरत असेल तर तो खाली म्हणण्यापेक्षा आता म्हणूयात सेंटर ऑफ द फोर्स, ज्या ठिकाणी डायरेक्ट होतोय त्या ठिकाणी पडणार नाही. इट विल ओव्हरकम ग्रॅव्हिटी इन वन सेन्स. येस, तर हेच प्रिन्सिपल होतं, हेच कारण आहे की का सूर्य अर्थवर ग्रॅव्हिटी लावतोय बट द अर्थ इज नॉट गेटिंग सक्ड इन द सन और द मून इज नॉट गेटिंग कोलाइडेड विथ अर्थ और सॅटेलाइट्स आर मुव्हिंग अराउंड अर्थ. कळतं तुम्हाला? हे का गोल फिरतायत पृथ्वीच्या भोवती, का गोल फिरतायत ते एका ठिकाणी, तर ते एक्झॅक्टली त्यांच्या क्रिटिकल व्हेलॉसिटीने फिरतायत. आपला वरचा मून जो आहे तो मून पण का फिरतोय, म्हणजे मला सांगा या पाण्याला फिरवणारा फोर्स कोण आहे? हात सोडून द्या तुम्ही बकेटला, तर बकेट फिरत राहील का गोल? नाही राहणार. तुम्ही ज्या इन्स्टंटला सोडला तिथून तो टँजेन्शियल जाईल तो बकेट आणि पाणी सगळं. म्हणजे या बकेटला फिरवणारा फोर्स कोण आहे? हातातलं टेन्शन जे सेंट्रिपिटल फोर्स देत आहे. ओके, देत आहे, बरोबर आहे. पण हे सेंट्रिपिटल फोर्स जरी असला तरी पण ह्याची व्हेलॉसिटी क्रिटिकल व्हेलॉसिटी असल्या कारणाने ही बकेट टुवर्ड्स द हँड खाली ॲक्सिलेट करत नाही. बकेट किंवा त्यातलं पाणी खाली ॲक्सिलेट करत नाही. ते इट इज एक्सपिरियन्सिंग नेट फोर्स 0 बिकॉज ऑफ द सेंट्रिफ्युगल फोर्स. त्यामुळे ते बकेट आहे त्या स्थितीमध्ये गोल फिरते. तुम्हाला कळतंय काय म्हणतोय मी? एक्झॅक्टली सेम गोष्ट होते का सॅटेलाइट्स गोला अर्थच्या भोवती फिरतात, का मून फिरतोय? कारण ते सगळे त्यांच्या क्रिटिकल व्हेलॉसिटीने फिरतायत, म्हणून ते खाली पडत नाहीयेत आणि तिथं तरंगतायत. सॉर्ट ऑफ दे आर नॉट फॉलिंग डाऊन. क्रिटिकल व्हेलॉसिटी जी आपण आता शिकली ती या केसमध्ये कशी वर्क होती बघूयात. समजा ही अर्थ आहे, अर्थच्या सेंटरपासनं एक ऑब्जेक्ट आहे, कॉल इट अ सॅटेलाइट ऑब्जेक्ट. हा ऑब्जेक्ट समजा हे डिस्टन्स आर आहे. हे आर डिस्टन्स कुठनं घेतोय हे लक्षात घ्या, अर्थच्या सेंटरपासून घेतोय. ओके, आणि हे सॅटेलाइट अर्थच्या भोवती फिरतोय आणि हा सॅटेलाइट एका ठिकाणी स्टेशनरी राहिला, जसं हे पाणी स्टेशनरी राहिलं असं डोक्यावर हात घेऊन एकदम मस्त राष्ट्रगीत म्हणत बसले तुम्ही, ओले होणार. तुम्ही हा स्टेशनरी राहिला तर फॉर शुअर हा सॅटेलाइट अर्थकडे ॲक्सिलेट करायला लागेल अंडर द फोर्स gm1m2/r². करेक्ट. पण जर सॅटेलाइटला वरती ठेवायचं आहे आणि पाडायचं नाही आहे तर काय करावं लागेल? लक्षात घ्या, हे न्यूटननी असाच विचार केला आणि न्यूटननी ही थिअरी दिली आणि या थिअरीचा वापर आपल्या सायंटिस्टनी करून हे सॅटेलाइट्स बनवले जे अर्थला ऑर्बिट करतात. ओके, तर हा सॅटेलाइट असा गोल फिरतोय पण खाली पडत नाहीये. याचा अर्थ तो किती व्हेलॉसिटीने फिरायला पाहिजे? क्रिटिकल व्हेलॉसिटीने. लेट अस कॉल इट VC फॉर क्रिटिकल. तर आता या VCच्या असताना काय व्हायला पाहिजे? ते खाली पडायचं नसेल तर इट्स mg शुड बी कॅन्सल्ड बाय FC. म्हणजे आय राईट mg शुड बी इक्वल टू, डायरेक्शन ऑपोजिट तरी आहेच आहे, मॅग्नेट्यूड शुड बी इक्वल टू FC. FC काय आहे? mvc² बाय r ना, mv² बाय r. ओके, कट झालं, कट आणि कॅन्सलचं कॅट म्हणलं तर VC इज इक्वल टू काय आलं बघा, आय कॅन राईट VC इज इक्वल टू रूट RG. बघा, हे रूट RG पण आपल्याला नवीन नाही आहे. व्हर्टिकल सर्क्युलर मोशन जेव्हा मी मेन्सच्या बॅचला शिकवत होतो तेव्हा व्हर्टिकल सर्क्युलर मोशन तुम्हाला शिकवलेलं, त्यात आपण भरपूर ह्याच्या डिटेलमध्ये चर्चा केलेली आहे. वरती मिनिमम स्पीड किती पाहिजे म्हणजे तो ऑब्जेक्ट खाली नाही पडला पाहिजे, सर्कल कंप्लीट करायची कंडिशन वगैरे. तर हे तेव्हा हेच केलं होतं ना. आणि खाली किती स्पीड पाहिजे, मूववरती तर खाली रूट 5RG पाहिजे असतं, आठवतंय का सगळं मूववरती? एनिवे हे खालीवर, हे इथं खालीवर नाही आहे, हे खाली नाही, हे एकाच प्लेनला आहे. त्या केसमध्ये ते व्हर्टिकल सर्कल होतं, हे सर्कल व्हर्टिकल सर्कल म्हणता येत नाही आपल्याला. ओके, फाईन. तर ही व्हेलॉसिटी साम्य येतच आहे की हे VC वरचं टॉप या जस्ट न पडायची व्हेलॉसिटी किती असते? रूट RG. पण मला जीची व्हॅल्यू या ठिकाणची माहिती आहे. या जीची व्हॅल्यू काय असते? VC इज इक्वल टू हे R आहे तसं जीची व्हॅल्यू gm/r². ओके,
आता हे आर आणि यातलं एक पॉवर कट झाली, म्हणजे व्ही सी क्रिटिकल व्हेलॉसिटीची फॉर्म्युला काय झाला, जी एम बाय आर. व्हेरी 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 इम्पॉर्टंट क्रिटिकल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला. म्हणजे जोपर्यंत हा ऑब्जेक्ट या व्हेलॉसिटीने जात आहे, या व्हेलॉसिटीने मूव्ह होतो आहे, तोपर्यंत ऑब्जेक्ट खाली पडणार नाही. अच्छा, आता जर ह्याचा स्पीड जर ह्याच्यापेक्षा कमी झाला तर काय होईल, किंवा जास्त झाला तर काय होईल हे आपण बघू. पण याच्या अगोदर याचे काही ऑब्झर्वेशन्स बघू. सगळ्यात पहिली गोष्ट, हे लुक ॲट दिस फॉर्म्युला. यातनं एक ऑब्झर्वेशन मला काय लिहिता येईल, की ऑब्झर्वेशन म्हणा, नोट म्हणा, यातली पहिली नोट अशी आहे की क्रिटिकल व्हेलॉसिटी इज इंडिपेंडंट ऑफ मास. इंडिपेंडंट ऑफ मास, व्हेरी इम्पॉर्टंट. बघ, एम इथं वरती एम कटच झालं होतं, म्हणजे याचा अर्थ या स्थितीमध्ये त्याला जर फिरत असेल तर ह्याचा मास किती का असू दे ह्याच्यावर डिपेंड करत नाही. म्हणूनच आपल्याला हा फायदा आहे. दिस इज अ व्हेरी गुड प्रपोजल. त्यामुळे आपले जे सॅटेलाइट्स वरती फिरतायत, इथं ISS आहे, इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आहे, हबल स्पेस टेलिस्कोप आहे, सॅटेलाइटचे प्रकार आपण थोड्या वेळात बघतोय. तर सॅटेलाइट्स हे जे फिरतायत, हे सॅटेलाइटचं मास टनांमध्ये, टन्स ऑफ मास इज गोईंग अराउंड द अर्थ. पण ते मास जरी टनमध्ये असलं तरी क्रिटिकल व्हेलॉसिटीचा फरक नाही. तुम्हाला अगदी कागदाचा तुकडा पण या हाईटला जर गोल फिरवायचा असेल अर्थच्या भोवती, तरीसुद्धा तेवढीच व्हेलॉसिटी लागते. आणि एक मोठा सॅटेलाइट जरी फिरत असेल तरी तेवढीच व्हेलॉसिटी लागते. ते तुम्हाला कळत आहे का बघा. सो दिस इज क्रिटिकल व्हेलॉसिटी ऑफ ॲट दॅट पर्टिक्युलर पोझिशन. हे नोट डाऊन करा. तर पहिला पॉईंट आहे की इट इज इंडिपेंडंट ऑफ मास. बरं, मग कशावर डिपेंड करतं लक्षात घ्या. कॅपिटल जी तर युनिव्हर्सल कॉन्स्टंट आहे, हा तर कोणावर डिपेंड करतच नाही. मटेरियलनं या स्पेस, याच्यामध्ये काय स्पेस आहे का पाणी आहे का काही असू दे, या जीची व्हॅल्यू फिक्स्डच असते, ती त्या मटेरियल पण डिपेंड करत नाही. कॅपिटल एम काय आहे, ह्याचं मास, अर्थचं मास, किंवा ज्याच्या आबोट फिरतोय त्याचं मास. ओके, अर्थच्या मासवर डिपेंड करते. व्ही सी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रूट ऑफ एम. ओके, आणि व्ही सी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू रूट ऑफ आर. याचा अर्थ जितका आर जास्त तितका व्ही सी कमी. म्हणजे या सॅटेलाइटला फिरवायचं असेल तर या ठिकाणी व्ही सी काहीतरी आहे, समजा 100 मीटर पर सेकंड आहे समजा या. तर अजून जर मी हा आर वाढवला, म्हणजे या सॅटेलाइटला इथं नेलं, आता तो या मोठ्या ऑर्बिटमध्ये फिरतो एवढ्या, तर त्याचा व्ही सी आता 100 लागणार नाही त्याला, व्ही सी 50च चालून जाईल गोल फिरायला न पडता खाली. कळतंय का. येस. उलट जर तुम्ही ह्या आरला कमी 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 केलं तर व्ही सी वाढेल फार. ओके, आता फॉर एक्झाम्पल आपण एक जस्ट कॅल्क्युलेशन करून बघू. पृथ्वीच्या सरफेसवर जर मी हे मास आहे अर्थच्या सरफेसवरच ठेवलं, तर अर्थच्या सरफेसवर असेल ठेवलं तर हा स्मॉल आर काय घेईल व्हॅल्यू, मला लिहिता येईल ॲट सरफेस ऑफ अर्थ. मला सांगा, स्मॉल आर म्हणजे कॅपिटल आर असेल ना, विच इज 6400 किलोमीटर. बरं, हे आरची व्हॅल्यू आहे. तर मग मला क्रिटिकल व्हेलॉसिटी अर्थच्या सरफेसवर काढता येईल का बघूयात. अंडर रूट जी, जीची व्हॅल्यू 6.67 इंटू 10⁻⁻11. कॅपिटल एम 6 इंटू 10⁻24 kg. आणि रेडियस आरच्या ठिकाणी आता मी रेडियस ऑफ अर्थ ठेवतो, विच इज 6.4 इंटू 10⁻6. हेच किलोमीटरचं मी मीटरमध्ये कन्वर्ट केलं. ठीक आहे ना, फाईन. असं सगळं घेतलं. ओके, हे मला सॉल्व्ह करू दे. लेट मी यूज कॅल्क्युलेटर. तुम्हाला कॅल्क्युलेटर स्क्रीन दिसते इथं दिसत असेल तर वेल अँड गुड, नाही तर काही फार प्रॉब्लेम नाही. हेच कॅल्क्युलेशन करतो आहे. 6.67 इंटू एक्सपोनेन्शियल -11 इंटू 6 इंटू एक्सपोनेन्शियल 24 बाय 6.4 बाय एक्सपोनेन्शियल 6. आणि जर मी याचं आन्सर घेतलं तर हे काय येतं, 7907.67 मीटर पर सेकंड. ह्याला 1000ने डिवाइड केलं तर 7.9 किलोमीटर पर सेकंड, म्हणजे अप्रॉक्सिमेटली
8 किलोमीटर पर सेकंड. नाउ लुक ॲट द फन. याचा अर्थ 8 किलोमीटर पर सेकंड ही काय आहे? हे काय आहे? क्रिटिकल व्हेलॉसिटी. कुठे? ॲट सरफेस ऑफ अर्थ. याचाच अर्थ तुम्ही एका असं कुठल्या तरी ठिकाणी आले, मोठ्या मैदानावर आले, आणि यू इमॅजिन फॉर टाइम बिंग की अर्थ इज अ एक्झॅक्टली स्फेरिकल. त्याला काही कुठं डोंगर नाही, कुठं खड्डा नाही, एक्झॅक्टली स्फेरिकल काचेच्या गोळ्यासारखी अर्थ समजा आहे. आणि तुम्ही तिथल्या एका ग्राउंडवर थांबलात आणि तुमच्या हातात एक गन आहे, यू हॅव अ बंदूक. ॲक्च्युली न्यूटननी कॅनन बंदुकीचंच एक्झाम्पल दिलं. न्यूटन गेव एक्झाम्पल ऑफ अ कॅनन. कॅनन म्हणजे तोफ. न्यूटन काय म्हणाला की या स्पीडनी पृथ्वीचा एक समजा डोंगर आहे. आता डोंगराची जी हाईट किती मोठ्यातली मोठी जरी असली तरी पण कॅपिटल आरच्या तुलनेमध्ये छोटीच असणार ती. ओके, तर मी असं एक कॅनन गोळी मारली आणि त्या गोळीचं स्पीड एवढा आहे 8 किलोमीटर पर सेकंड. म्हणजे एका सेकंडमध्ये ती 8 किलोमीटर जातीये. म्हणजे मी ज्या भाषेत मी समजून सांगतो नेहमीच्या क्लासमध्ये, 8 किलोमीटर म्हणजे कसं, आपल्या अकॅडमीपासनं 8 किलोमीटर म्हणजे कदाचित माळेगाव वगैरे असेल लांब. तर इथनं अकॅडमीपासनं माळेगावला तुम्ही एका सेकंदात पोहोचले. कळतंय? इतका स्पीड, यू कॅन इमॅजिन दॅट. इतक्या स्पीडनी जर एखादी गोळी मी मारली तर ती गोळी मारलेली अशी गोल फिरेल, ऑर्बिट करेल आणि मागणं येऊन मलाच लागेल. कळतंय? हे एक्झाम्पल न्यूटननीच दिलं. न्यूटनने सांगितलं टेक अ कॅनन, गो टू अ हाय हिल. हाय हिल का? तर मध्ये ऑब्स्टॅकल कुठलं येऊ नये. मध्ये डोंगर विंगर आला, बिल्डिंग आली, त्याच्यात ऑब्स्टॅक्ट झाला ना. गो टू हाय हिल विथ अ कॅनन अँड फायर अ कॅनन बॉल विथ दिस मच स्पीड. न्यूटनचं एक्झाम्पल आहे. तर द बॉल विल कम, ऑर्बिट द अर्थ अँड अगेन हिट यू बॅक. सो विल किल युअर सेल्फ लाईक दिस. कळतंय? का असं ऑर्बिट का करेल? मला सांगा, तुम्ही ही मारलेली गोळी जी आहे, आपण जनरली ही जमीन आहे, इथं मी माझा हात आहे आणि इथं मी थांबलो, इथं असं बंदूक आहे, इथनं बंदूक मी गोळी फायर केली तर काय होतं? आपल्याला हॉरिझॉन्टल प्रोजेक्टाइल माहिती आहे, असं पडेल. जनरली बांधलेली गोळी अशी जाऊन कुठं तर पडेल ना. काय फार तर फार फास्टेस्ट बंदूक आतापर्यंत जे काय आहे, एखादा 2, 3, 4 किलोमीटरला जाऊन पडेल. चला ठीक आहे. पण इट इज नॉट फास्ट इनफ. इतक्या फास्ट स्पीडने जर मारली तर ती खाली पडणारच नाही. बेसिकली खाली पडणार नाही. ती गोळी अशी जाऊन इथंच येईल. इट विल स्टार्ट ऑर्बिटिंग. का ऑर्बिटिंग होईल? का? कारण त्या गोळीचं वजन mg विल बी बॅलन्स्ड बाय द सेंट्रिफ्युगल फोर्स ऑफ इट्स रोटेशन. त्यामुळे त्याच्यावर ग्रॅव्हिटी त्याला खाली पाडणारच नाही. ओके, याच प्रिन्सिपलनी आपले सॅटेलाइट्स खाली पडत नाहीयेत, कारण ते याच क्रिटिकल व्हेलॉसिटीने फिरतायत. कळतंय? आता ही व्हेलॉसिटी फारच जास्त आहे, 8 किलोमीटर पर सेकंड. लक्षात घ्या, आपण सॅटेलाइट आकाशातच का सोडतो आणि एकदम इतकं उंचच का असतात? सॅटेलाइट काय, आपण बुर्ज खलिफा टॉलेस्ट बिल्डिंगवर जाऊ, त्याच्या गच्चीवरनं सॅटेलाइट लॉन्च करा, एखादा फिरत राहील तो एकदम जवळ. काय प्रॉब्लेम आहे? इतकं पैसे खर्च करा आणि इतकं रॉकेटने ते वर पाठवा. त्यापेक्षा माउंट एव्हरेस्ट किंवा जे टॉलेस्ट स्ट्रक्चर आहे अर्थवरचं तिथं जा, तिथनं एखादं सॅटेलाइट टाकून द्या, आडवा फेकून द्या जोरात त्या तिथल्या क्रिटिकल स्पीडने. पण प्रॉब्लेम काय होतो? बुर्ज खलिफा जरी म्हणलं तरी त्याची व्हॅल्यू ऑफ आर जी आहे, स्मॉल आर, ही आर कमी आहे फार. आणि आर कमी आहे म्हणलं की तिथली क्रिटिकल व्हेलॉसिटी फार जास्त आहे. आणि त्या ऑब्जेक्टला इतकी व्हेलॉसिटी द्यायची असेल आपल्याला, तर आपल्याला फार अवघड आहे. एवढ्या व्हेलॉसिटीने तर जमिनीवर आहे. ओके, पण काय होतं, जर आर वाढत वाढत गेला तर काय होतं? आर वाढला की क्रिटिकल व्हेलॉसिटी कमी होते. म्हणजे ही 8 किलोमीटर पर सेकंड जी अर्थच्या सरफेसवर आहे ती कमी होते. 2 किलोमीटर, 1 किलोमीटर पर सेकंड, मे बी 10 मीटर पर सेकंड. मी अंदाज घेतो 10 मीटर पर सेकंड. याचा अर्थ तुम्ही इतकं उंच जाल, अशा ठिकाणी अशी स्थिती येईल ज्या ठिकाणी फॉर एक्झाम्पल 10 मीटर पर सेकंड त्याची क्रिटिकल व्हेलॉसिटी असेल. 10 मीटर पर सेकंड इज नॉट अ बिग डील. मग तुम्ही एक हातात दगड घेतला आणि जोरात भिरकवला तर तो 10 मीटर जाईल ना एका सेकंदात. म्हणजे तर ठीक आहे, असं माना जातो तो. तर तेवढ्या स्पीडनी तर फेकणं हे ह्युमनली पॉसिबल आहे. इफ नॉट ह्युमनली, ॲटलिस्ट बाय सम मशीन वी कॅन थ्रो. किंवा एखादी बंदुकीची बुलेट जाऊ शकते 10 मीटर पर सेकंडने. तर मग मी अशा हाईटला गेलो आणि तिथं 10 मीटर पर सेकंडने साधे एखादा बॉल फेकला जोरात, तर तो अर्थला ऑर्बिट करायला लागेल.
कळतंय? म्हणजे अर्थला एखादी गोष्ट ऑर्बिट करणं हे लो अल्टिट्यूडला थेरॉटिकली पॉसिबल आहे, पण ते अवघड आहे. हाय अल्टिट्यूडला ते प्रॅक्टिकली पण पॉसिबल होऊ शकतं. म्हणूनच आपण काय करतो, जे रॉकेट लॉन्च केलं जातं सॅटेलाइट, तो सॅटेलाइट त्याला पेलोड म्हणतात, PAYLOAD, पेलोड. हा जो पेलोड असतो तो रॉकेटच्या सगळ्यात वरच्या भागात असतो आणि रॉकेट खालचे ते फक्त थ्रस्टर्स असतात. हे थ्रस्टर्स इथनं वरती फक्त घेऊन जातात आणि त्यातलं मेन थ्रस्टर मागणं गळून पडतो. मग तो 2 स्टेज असतात. सेकंड स्टेज ॲक्टिवेट होते. सेकंड स्टेज काय करते, त्या रॉकेटला अशी क्रिटिकल व्हेलॉसिटी देते, कळतंय? आणि त्या क्रिटिकल व्हेलॉसिटी दिल्यानंतर तो सॅटेलाइट, तो जो पेलोड आहे तो सॅटेलाइट याच्या भोवती ऑर्बिट करायला लागतो. सॅटेलाइट असू दे किंवा स्पेस स्टेशन्स आहेत आपली ISS, जे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आहे, जिथं रिसर्च चालतं, सायंटिस्ट इथनं ये जा करतात तिथं. ते तुम्हाला आपल्याला ॲक्च्युली डोळ्याला दिसू शकतं आकाशात. आणि एक वेबसाईट पण आहे, तुम्ही जर ISSचे ऑफिशियल वेबसाईट बघितली तर त्या वेबसाईटमध्ये ISSची रिअल टाईम लोकेशन पण दिसते तुम्हाला. सध्या या स्थितीमध्ये ISS कुठे आहे आणि मग त्या मॅपमध्ये तुम्ही बघितलं की ते बारामतीवरनं कधी जाणार आहे, तर यू कॅन रिअली त्या टाईमला गच्चीवर जा, रात्रीची वेळ असेल स्पेशली तर, आणि बघा, यू माईट सी समथिंग गोईंग ब्लिंकिंग, असं काहीतरी ब्लिंकिंग जाताना तुम्हाला दिसेल आकाशातनं. दॅट इज ISS. आता हे वर खाली का पडत नाही आहे, वर आहे आणि तिथं दे आर फिलिंग झिरो ग्रॅव्हिटी, म्हणजे इट्स नॉट फॉलिंग डाऊन देअर. तर द थिंग इज इट्स नॉट फॉलिंग डाऊन बिकॉज इट इज गोईंग विथ क्रिटिकल व्हेलॉसिटी. स्पेसमध्ये कुठलीच गोष्ट क्रिटिकल व्हेलॉसिटीच्या पेक्षा कमी आली तिथे स्पीड की तो तिथं थांबू शकत नाही. इट हॅज टू, तो खाली पुल केला जाईल. तिथं MG अनबॅलन्स्ड राहील आणि MG खाली येईल, त्याला खाली ओढेल, कळतंय? तर दिस इज द प्रिन्सिपल ऑफ सॅटेलाइट्स, हाऊ दे मूव्ह अराउंड. इवन मून फॉर दॅट मॅटर, मून पण अर्थवर पडत का नाही आहे, कारण मून त्याच्या क्रिटिकल व्हेलॉसिटीने फिरतोय, कळतंय? ओके, हे नोट डाऊन करा सगळे. मी तुम्हाला जे काय सांगितलं ते लॉजिक, एक्झाम्पल्स सांगितलेले एक्झाम्पल्स, हे सगळं. मध्ये तुम्हाला काही लिहावंसं वाटलं, मी जे काही बोललोय ओरली ते तुम्हाला लिहावंसं वाटलं तर मेक इट अ पॉईंट अँड राईट. यात आळशीपणा करू नका. मी काही नोट्स बघतोय, बरेच पब्लिक फक्त मी एक्झॅक्टली जसं ड्रॉ करतोय ना तसंच ड्रॉ करतात. मी पण असं ड्रॉ केलं, असं केलं गोल, तर ते पण असं गोल गोल करतील. मी असं काहीतरी काढलं तर ते असंच काढतील. हे असं करू नका. आपण काय इथं शाळेतले मुलांसारखं नुसतं कॉपी करून पेस्ट करायचं आपल्याला, पण ते गवंडी कामगार नाही आहे इकडनं उचलून तिकडं डंप करायला. म्हणजे कसं विटा इथनं खालनं वर उचलून जातात घेऊन ते बिचारे कष्टाने. तसं आपल्याला करायचं नाही आहे. या व्हिडिओ पण आपल्या बुकमध्ये डंप केलं, त्याच्यातनं दुसरीकडे डंप केलं, तिथं तिसरी. आपल्याला हे फिलॉसॉफी आपली नाही आहे. तुम्ही हे बघा, व्हिडिओ वाचा आणि तुम्हाला यातलं जे काही लक्षात येईल, जे काही तुम्हाला पॉईंट स्ट्राईक होईल ते तुम्ही तुमच्या शब्दात लिहा. इंग्लिश प्रॉब्लेम असेल कन्नडमध्ये लिहा, काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे? तो डू इट. हे सगळं लिहून घ्या. बऱ्याच ठिकाणी हा जो स्मॉल आर आपण घेतलाय, अर्थच्या सेंटरपासून या हाईटपर्यंत स्मॉल आर घेतलाय, हा स्मॉल आर आपण असंही लिहू शकतो, कॅपिटल R + H. ज्यामध्ये कॅपिटल R काय आहे, अर्थची रेडियस, आणि H काय आहे, हाईट अबव्ह ग्राउंड, कळतंय? तसं जर असेल तर हा फॉर्म्युला मला असा पण लिहिता येईल, √GM/R + H. बऱ्याचदा हा फॉर्म्युला का वापरतो आपण, कारण तुम्हाला सॅटेलाइटची हाईट, अल्टिट्यूड ज्याला आपण म्हणतो, आता एरोप्लेन इज फ्लाइंग 12 किलोमीटर्स अल्टिट्यूड, ती 12 किलोमीटर्स थोडी तुम्हाला अर्थच्या सेंटरपासून दिलेली असते. जनरली हाईट म्हणजे आपण अर्थच्या सरफेसपासून घेतो. म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना ते हाईट जेव्हा म्हणतात, शब्द वापरतात किंवा अल्टिट्यूड शब्द वापरतात, तेव्हा डेफिनेटली ते त्यांना काय माहिती, त्यांना तुम्हाला काय द्यायचं असतं, हा H द्यायचा असतो, कळत आहे? त्यामुळे तुम्ही हाही युजफुल एक डिनॉमिनेटर असं लिहिता येऊ शकतं, स्मॉल आर इज कॅपिटल R + H. आता बऱ्याच ठिकाणी असं लिहिता येईल, नियर अर्थ सरफेस, अर्थच्या सरफेस जवळ, कॅन आय से H इज व्हेरी व्हेरी स्मॉल दॅन R. सिम्पल. अर्थच्या सरफेसवर जर हा ऑलमोस्ट अर्थच्या जवळ असेल एकदम, तर हा H फार लहान असतो ना. मग हा लहान असेल तर काय लिहिता येईल, VC डायरेक्टली, म्हणजे H फार छोटा आहे, सॉरी H छोटा आहे, H छोटा आहे, तर मग काही फार त्याला ठेवलं काय न ठेवलं काय फार फरक नाही पडणार. त्यामुळे दिस इज R इज ऑलमोस्ट इक्वल टू GM/R. आणि तोच फॉर्म्युला वापरला आहे मी तर, ठीक आहे ना?
तोच फॉर्म्युला वापरलेला आहे मी. अँड दॅट्स हाऊ आय हॅव गॉट 8 km/s कॅल्क्युलेशनमध्ये. ओके, हे परत सगळं लिहून घ्या, हे 2 पॉईंट्स काय राहिलेले. पुढे ऑब्व्हियसली या बेसिक कॅल्क्युलेशनमध्ये मी बाकीचं काहीच इफेक्ट घेतलेलं नाही आहेत. म्हणजे ॲटमॉस्फिअर असेल तर त्याचा रेझिस्टन्स वगैरे हे आपल्या सिलेबसमध्ये नाही आहे हे. पण जस्ट इमॅजिन, तुम्ही जेव्हा असे सायंटिस्ट बघता जे नासा आणि इस्रोसाठी काम करतात, सॅटेलाइट्स लॉन्च करतात, त्यांना किती पॅरामीटर्सचं ॲक्च्युअल ते असं अझम्पशन करू शकत नाहीत. म्हणजे दे कॅनॉट, आपण डायरेक्टली निग्लेक्ट एअर रेझिस्टन्स म्हणून सॉल्व्ह करतो, बट दे कॅनॉट निग्लेक्ट एअर रेझिस्टन्स ऑल द टाईम. सगळीकडे करता येत नाही निग्लेक्ट. तुम्हाला जर एखादं काही सॅटेलाइट लो ऑर्बिटला लॉन्च करायचं असेल, लो ऑर्बिटला, तर लो ऑर्बिटला करायचं असेल तर तिथं चांगला तिथं एअर असणार आहे, ॲटमॉस्फिअर असणार आहे. मग त्या ॲटमॉस्फिअरमध्ये तिथं एअरचं पण तिथं ड्रॅग, एअरचा रेझिस्टन्स लक्षात घ्यायला पाहिजे, त्याचा लॉस लक्षात घ्यायला पाहिजे. मग त्या केसमध्ये ही क्रिटिकल व्हेलॉसिटीचा हा फॉर्म्युला आहे तसं वापरून चालणार नाही. आता इवन हे पण 8 km/s पण मी जे म्हणलेलं आहे, या कॅल्क्युलेशनमध्ये पण आपण किती अझम्पशन केलेत. याच्यामध्ये तरी आपण असं अझ्युम केलं की मध्ये ऑब्स्टॅकल येणार नाही, ते तर ठीक आहे, कॉमन सेन्स अझम्पशन आहे. पण सगळ्यात क्रिटिकल अझम्पशन म्हणजे आपण याच्यामध्ये ॲटमॉस्फिअर मानलेलंच नाही आहे. आपण हे फेकलेलं आहे, हे डायरेक्टली आपण इक्वेट केलं आहे, पण ॲटमॉस्फिअर पण ह्याला रेजिस्ट करणार आहे या मोशनला. तर हे आता फॉर्च्युनेटली काय असतं, सॅटेलाइट्स जे असतात किंवा आपले जे स्पेस स्टेशन्स असतात, हे स्पेस स्टेशन्स हाय अबव असतात अर्थच्या ॲटमॉस्फिअरच्या. त्यामुळे तिथलं ॲटमॉस्फिअर हे ऑलमोस्ट नेग्लिजिबल असतं. इट्स ऑलमोस्ट व्हॅक्यूम. इट्स अ व्हेरी लो ॲटमॉस्फिअर एरिया. इट्स अ ऑलमोस्ट व्हॅक्यूम. त्यामुळे तिथे देर इज नो प्रॉब्लेम ऑफ ॲटमॉस्फिअर. पण लो ऑर्बिटचं एखादं काही लॉन्च असेल तर दे मस्ट कन्सिडर, म्हणजे त्यांची त्या सॅटेलाइटला, लो ऑर्बिटच्या त्या ऑब्जेक्टला त्यांना व्हेलॉसिटी जास्त द्यावी लागते, क्रिटिकल व्हेलॉसिटीपेक्षा जास्त, जेणेकरून दे कॅन काउंटरॅक्ट सम इफेक्ट ऑफ रेझिस्टन्स बाय एअर वगैरे. असं सगळं आहे. त्यानंतर त्या ऑब्जेक्टच्या शेपवर पण डिपेंड करतं. म्हणजे हे सगळे रिअल लाईफमध्ये येणारे प्रॉब्लेम्स आहेत. तुम्ही जर एव्हिएशन टेक्नॉलॉजी किंवा ॲस्ट्रोडायनामिक्स किंवा ॲस्ट्रोफिजिक्स किंवा हे अजून काय दोन शब्द आहेत, एका युनिव्हर्सिटीमध्ये फार चांगला डिपार्टमेंट होतं, विसरलो नाव मी, MEA, एरोस्पेस इंजिनिअरिंग. ओके, नाही, असे जे रिलेटेड इंजिनिअरिंगचे ब्रांचेस आहेत, तुम्ही जर तिथे एम करत असाल तर यू शुड ऑल ऑब्व्हियसली थ्रू ऑल रिगरस ट्रेनिंग. म्हणजे त्यांना इतकं कॅल्क्युलेशन्स करावं लागतात, म्हणजे इट्स अ व्हेरी सिरियस स्टडी. सो हे सगळं आपण जे शिकतो हे सगळं फंडा आहे, इट्स अ फंडामेंटल. एव्हरीथिंग बिल्ड्स ऑन दिस. चला आपण पुढच्या टॉपिककडे वळूयात. पुढचा टॉपिक आहे टाइम पिरियड ऑफ सॅटेलाइट. हे सॅटेलाइट आहे, दॅट्स हाऊ द क्रिटिकल स्पीड्स ऑफ सॅटेलाइट मूव्ह. आता याच कन्सेप्टला पुढे बिल्ड कसं करता येतं हे बघा. ओके, टाइम पिरियडला जाण्याच्या अगोदर एक छोटीशी डिस्कशन बघूयात, छोटं डिस्कशन. ते म्हणजे आपण काही केसेस बघूयात. काय होतं जेव्हा स्पीड जो आहे तो क्रिटिकल व्हेलॉसिटीपेक्षा कमी किंवा जास्त असेल तर काय होतं. हा अर्थ आहे, तुम्ही त्याच्यावर उभे राहिले, तुमचा साईज इतका मोठा आहे अर्थच्या तुलनेमध्ये, ठीक आहे. हातात एक बॉल आहे, या बॉलला तुम्ही थ्रो केलं स्पीडने काही. आता तुम्ही ज्या स्पीडने थ्रो केलं, समजा हा थ्रो झालेला स्पीड जो आहे, इफ दिस V इज व्हेरी स्मॉल दॅन क्रिटिकल व्हेलॉसिटी, कळतंय का, तर तो बॉल काही नाही, तो बॉल असा येऊन प्रोजेक्टाईल मोशन होईल त्याची, म्हणजे आपण आतापर्यंत हॉरिझॉन्टल प्रोजेक्टाईलच्या त्यामध्ये शिकलो आहे. ओके, काय होईल जर V इज लिटिल लेस दॅन VC, तर काय होईल, इट विल फॉलो लिटिल एलिप्टिकल पाथ आणि असं कुठेतरी स्ट्राईक करेल तो. V इज लिटिल लेस दॅन VC, कळतंय का, कुठेतरी स्ट्राईक करेल. एक तर इथं स्ट्राईक करेल, इथं स्ट्राईक करेल, डिपेंड्स, पण स्ट्राईक करणं नक्की आहे. काय कधी नक्की आहे, जेव्हा तुम्ही अशा स्पीडने फेकला जो क्रिटिकल स्पीडपेक्षा कमी आहे. का खाली पडेल हा, कारण तुम्हाला मगाशी म्हणल्याप्रमाणे क्रिटिकल स्पीडपेक्षा कमी असेल तर त्याचा mg बॅलन्स होतच नाही आहे. फाईन, तुम्ही जर अशा स्पीडने फेकलं की एक्झॅक्टली क्रिटिकल आहे, तर काय होईल, इट विल फॉलो एक्झॅक्टली सर्क्युलर पाथ. ओके, दिस इज अ पाथ फॉर V इक्वल टू VC. हा कुठला पाथ आहे, सर्क्युलर पाथ.
हे कुठले पाथ आहेत? एलिप्टिकल पाथ. आणि हा बेसिकली हा जो व्ही लेस दॅन व्हेरी लेस दॅन व्हीसी हा पॅराबोलिक असतो. इट इज पॅराबोलिक. हो ना, आपण हे पॅराबोलिक शिकलोय ना. प्रोजेक्टाईल मोशन इज अ पॅराबोलिक मोशन. पॅराबोलिक पाथ किंवा हॉरिझॉन्टल प्रोजेक्टाईल आपण शिकलोय. बर, काय होईल जर तुम्ही व्ही इज ग्रेटर दॅन व्ही सी काढला तर बघा, तर तुम्ही जर मोठ्या व्ही सी पेक्षा जास्त स्पीडने फेकला, ह्याला क्रिटिकल म्हणायचा तोच अर्थ आहे, फेकला तर काय होतं, तर तो ऑब्जेक्ट इट रिव्हॉल्व्स इन अ व्हेरी हायली इलिप्टिकल ऑर्बिट. हे कसं असतं? दिस इज हायली इलिप्टिकल. हे कधी असतं? वेन व्ही इज ग्रेटर दॅन व्ही सी. ओके, बट व्ही इज लेस दॅन एस्केप व्हेलॉसिटी. हे शब्द पण बघूयात, ह्याच्यावर मी अजून चर्चा करतो. एस्केप व्हेलॉसिटी अशी व्हेलॉसिटी असते ज्या व्हेलॉसिटीनी तो ऑब्जेक्ट अर्थचं ग्रॅव्हिटेशन सोडून एस्केप करतो. ओके, मी तुम्हाला सांगतो याचा अर्थ. सध्या तुम्ही फक्त हेच लक्षात घ्या, एस्केप व्हेलॉसिटी अशी व्हेलॉसिटी आहे ज्या व्हेलॉसिटीला एखादा ऑब्जेक्ट फेकला तर तो ऑब्जेक्ट अर्थचं ग्रॅव्हिटेशन सोडून लांब जातो. तर तुम्ही जर अशा बॉलला अशा स्पीडने फेकला जो क्रिटिकल व्हेलॉसिटीपेक्षा जास्त आहे पण एस्केप व्हेलॉसिटीपेक्षा कमी आहे, तर इट इज हायली इलिप्टिकल पाथ आणि इट विल स्टील रोटेट, इट विल स्टील रिव्हॉल्व द अर्थ, पण तो अर्थचा रिव्होल्युशन तो ट्रॅक असणार आहे तो एलिप्टिकल असेल, हायली इलिप्टिकल असेल. कळते ना? ओके, बट व्हॉट विल हॅपन इफ युअर स्पीड, थ्रोईंग स्पीड इज greater than or equal to critical velocity, greater than or equal to escape velocity. तर काय होईल? तुम्ही जर फेकला एस्केप वेलोसिटीने फेकला तर इट विल फॉलो हायपरबोलिक पाथ अँड इट विल व्हेरी सून एस्केप अर्थ ग्रॅव्हिटेशन. जसं गोल फिरतच जाईल तो, पण गोल फिरत जाईल, लांब 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 जाईल आणि इट विल एस्केप, इट विल गो ऑफ. म्हणजे व्हॉट इज दिस? व्ही इज ग्रेटर दॅन एस्केप वेलोसिटी. कळतंय का तुम्हाला? ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू म्हणता येईल एस्केप वेलोसिटी. तर काय म्हणता येईल याला? हायली किंवा आपण हायपरबोलिक पाथ म्हणू. एक मिनिट, लेट मी जस्ट सी. आपण ट्रॅजेक्टोरियल नाव नको द्यायला, कारण हे एक्झॅक्ट रिलेशन, तर ट्रॅजेक्टोरियल नाव ह्याच्या एक्झॅक्ट रिलेशनवर डिपेंड करतं. पण डेफिनेटली हा पॅराबोलिक वगैरे काही नसतो. दिस पाथ इज ओपन एंडेड. हायपरबोला ओपन एंडेड असतो, तर आपण वी कॅन जस्ट से ओपन एंडेड, बट एनिवे ओपन एंडेड म्हणून. काय होतं? इफ व्ही इज ग्रेटर दॅन इक्वल टू व्ही ई, व्हॉट इज व्ही ई? एस्केप वेलोसिटी. बरं, व्ही ई काय येतं? एस्केप वेलोसिटी. तुम्हाला कळतंय? ह्या पॉसिबिलिटीज कळल्या. काय होतं जर व्ही तुम्ही अशा स्पीडने या बॉलला फेकलं की विच इज लेस दॅन व्हेरी लेस दॅन क्रिटिकल वेलोसिटी, तर काय करतो? काय नाही, गच्चीवरने एखादा ऑब्जेक्ट दगड आडवा फेकला तर काय होतं? समोर जातो सरळ आणि खाली पडतो. इट फॉलोज पॅराबोलिक पाथ. सिम्पल. जर आपण हॉरिझॉन्टल प्रोजेक्टाईल सुद्धा म्हणतो. ओके, तुम्ही जर हा बॉल थोडा जास्त स्पीडने फेकला पण तो स्पीड पण स्टील क्रिटिकलपेक्षा कमीच आहे, तर तो काय करेल? फार तर फार एक हायली इलिप्टिकल पाथ फॉलो करेल, एक इलिप्स फॉलो करेल आणि कुठे ना कुठेतरी अर्थला स्ट्राईक करेल तो. कळतं? इट हॅज टू कम डाऊन. का? बिकॉज इट्स एमजी इज नॉट गेटिंग बॅलन्स्ड. त्यामुळे त्याचं एमजी आहेच आहे. आणि डिपेंडिंग ऑन ते व्हीची मॅग्निट्यूडवर डिपेंड करेल तो कुठं लगे इथं स्ट्राईक करेल का इथं स्ट्राईक, म्हणजे कुठं या ठिकाणी पडेल का या ठिकाणी पडेल, पण इट विल फॉर शुअर इट विल स्ट्राईक अर्थ. ओके, आणि तुम्ही टाकलेला जर स्पीड क्रिटिकल वेलोसिटीची इक्वल असेल तर इट विल फॉलो सर्क्युलर पाथ. हा सर्कल चांगला नाही काढलाय मी, तुम्ही चांगला काढा. दिस इज अर्थ. ओके, आणि तुमचा जर स्पीड, तुम्ही ज्या बॉलना ज्या स्पीडने फेकताय तो स्पीड जर दिस इज सर्क्युलर पाथ. ओके, तुमचा स्पीड त्या बॉलचा क्रिटिकलपेक्षा जास्त आहे पण एस्केपपेक्षा कमी आहे, तर इट विल फॉलो एलिप्टिकल पाथ, बट स्टील तो अर्थला रोटेट करत राहील, अर्थला सोडून जाणार नाही. कळत आहे? पण तुम्ही ज्या स्पीडने फेकला तो एस्केप वेलोसिटीच्या इक्वल किंवा जास्त असेल तर इट विल फॉलो ओपन एंडेड कर्व अँड इट विल जस्ट एस्केप. असं गोल 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 चकलीसारखा गोल गोल फिरत फिरत लांब लांब जाईल तो आणि इट विल जस्ट एस्केप. इट विल नेव्हर कम बॅक टू अर्थ. एस्केप वेलोसिटी. ओके, तुम्हाला कळत आहे का हे?
बघा आपण थोडं एस्केप व्हेलॉसिटीवर चर्चा करू. व्हॉट इज एस्केप व्हेलॉसिटी? बघा पाहिजे असेल पुढचा स्टार मारा. एस्केप हा अर्थचा सरफेस आहे, ह्याच्यावर एक मास आहे एम, हा कॅपिटल एम. या मासला किती स्पीडनी फेकायला पाहिजे, किती व्हेलॉसिटी, समजा v स्पीडनी फेकायला पाहिजे. किती स्पीडने फेकायला पाहिजे की हा परत अर्थवर खाली पडणार नाही. आता आपल्याला माहिती आहे मी जर हे टोपण असं वर फेकलं तर ते खाली पडलं ना. ओके, अजून फास्ट फेकतो, अजून वरजून खाली पडलं, अजून फास्ट फेकतो, अजून वरजून खाली पडलं, अजून फास्ट, अजून वरजून खाली पडलं. येस ऑर नो? असं होतं ना. तर तुम्ही आपल्याला डेली लाईफ आपण जे काही बॉल तुम्ही खेळता, एकदम उंच बॉल थ्रो करता, इट गोज अप, गोज पॉवर, मोस्ट पॉवरफुल लोकांनी फेकलेलं, इट विल गो हाय अप, पण तो कधी ना कधी खाली पडणार आहे, कळतं ना. ओके, पण समजा मी इतका फास्ट फेकला, म्हणजे किती फास्ट फेकायला पाहिजे सो दॅट हा बॉल खाली येणारच नाही, हा वर गेला की वरच गेला. कळतंय का तुम्हाला? व्हेलॉसिटीने असं फेकलं गेलं पाहिजे, त्या व्हेलॉसिटीला म्हणतात एस्केप व्हेलॉसिटी. आता हे डिराईव्ह कसं करू मी? बघा, मला हे असं फेकायचं आहे जेणेकरून कुठं हे खाली नाही आला पाहिजे. म्हणजे कुठं गेलं पाहिजे? इन्फिनिटीला गेलं पाहिजे ना. खाली येलं नाही म्हणजे आलं नाही म्हणजे इन्फिनिटीला गेलं पाहिजे. ओके, इन्फिनिटीला गेलं जर पाहिजे तर इन्फिनिटीला पोटेन्शियल एनर्जी किती असते? 0 असते. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी 0. कशी 0? यूचे व्हॅल्यू आहे Gm1m2/r ना. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी r इन्फिनिटी आहे ना, म्हणजे 1 म्हणजे यू काय झाला? 0 झाला ना ॲट इन्फिनिटी. क्लिअर? इथे पोटेन्शियल एनर्जी काय झाली पाहिजे? 0 झाली पाहिजे. हां, तर इथनं स्पीडने फेकलं आणि इथं एनर्जी 0 झाली आणि जस्ट तिथं गेली, म्हणजे इथला स्पीड पण 0 झाला ना, लांबचा, म्हणजे जस्ट इन्फिनिटीला पोहोचलं पाहिजे, म्हणजे जस्ट पोहोचलं पाहिजे, स्पीड पण 0 झाला पाहिजे. ओके, याचा अर्थ मी जर एनर्जी कॉन्झर्वेशन केलं कुठनं कुठपर्यंत? 1 पासनं 2 पर्यंत, अर्थच्या सरफेसपासून इन्फिनिटीपर्यंत, अर्थच्या सरफेस किंवा कुठल्याही सरफेसपासून इन्फिनिटीपर्यंत. आपण अर्थच्या सरफेस घेऊन चालू, टू बी सिम्पल. बरं, काय करता येईल? आय कॅन से एनर्जी ॲट 1 इक्वल टू एनर्जी ॲट 2. एनर्जी कॅनॉट बी लॉस्ट. आणि त्यामध्ये काय फ्रिक्शन काही नाही आहे. ओके, मला सांगा इथली एनर्जी किती आहे? हाफ mv². इथली पोटेन्शियल एनर्जी किती आहे? -Gm/R. ये बाबा, हे कुठलं आलं? हे सांगितलं ना Gm/R. आता मी हे असं अज्युम करतो की तुम्हाला असं काहीतरी लिहिलं आणि तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर असे क्वेश्चन मार्क आला असेल. कारण मी जनरली जेव्हा क्लासमध्ये हे शिकवतो तेव्हा जनरली असं काहीतरी लिहिलं की असं एकदम क्वेश्चन मार्कनी मुलं बघतात. सो आय अज्युम, म्हणून मी तुम्हाला असं अज्युम करून सांगितलं की तुम्हाला एक कळलं नाही. एनिवे, सो असं आहे. आय होप तुम्हाला कळलं आहे. हेच लिहिलेलं आहे, फक्त मी यू मायनस केलं. इथं मायनस का केलं आहे? ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी मायनस असते ना, निगेटिव्ह. पोटेन्शियल एनर्जी आता टॉपिक लेक्चर बघा, आता मी काय परत ते सांगत बसत नाही, इट विल किल अ लॉट ऑफ टाईम. इज इक्वल टू E2, यातली फायनल एनर्जी. इथली पोटेन्शियल पण 0 आणि कायनेटिक पण 0. ओके, स्मॉल m कट झाला, म्हणजे v इज इक्वल टू अंडर रूट, हा v काढतोय मी, √2Gm/R. काय कळतंय मला याच्याने? म्हणजे मी जर या स्पीडनी फेकलं, हां, आता ह्यालाच मी काय म्हणतो? एस्केप व्हेलॉसिटी. या स्पीडनी फेकलं तर तो ऑब्जेक्ट गेला कुठं? इन्फिनिटीला गेला, परत नाही, गॉन. इन्फिनिटीला गेला म्हणजे ह्यालाच मी काय म्हणतो? एस्केप व्हेलॉसिटी. आता हे मी अर्थच्या सरफेसवरनं टाकल्याचं काढलंय. इन जनरल काय म्हणता येईल मला? इन जनरल समजा हा बॉल ऑलरेडी काहीतरी r डिस्टन्सवर आहे अर्थच्या सेंटरपासून. इन जनरल एस्केप व्हेलॉसिटी काय लिहिता येईल मला? 2Gm/r ना, किंवा 2Gm/r+h. कॅपिटल R आणि h काय? त्या हाईट, म्हणजे या हाईटवरनं एखाद्या अर्थच्या सरफेसपासून h हाईटवर एखादा सॅटेलाइट फिरतोय, एखादा ऑब्जेक्ट आहे, तिथनं त्याला किती व्हेलॉसिटी द्यावं लागेल
सो दॅट इट विल रीच इन्फिनिटी. एवढी कळत आहे. बघा आता हे जर कॅल्क्युलेशन मी केलं, लेट मी सी दिस, हे कॅल्क्युलेशन जर मी केलं तर किती येतं बघू. म्हणजे अर्थच्या सरफेसवर अशी व्हॅल्यू यायची. बघा किती आहे, व्हीई ऑन सरफेस ऑफ अर्थ. ही व्हीची व्हॅल्यू किती आहे. बरं मला असं लिहिता येईल का, ह्याची व्हॅल्यू किती असते, √GM/r ची व्हॅल्यू असते. मगाशी बघितलं क्रिटिकल व्हेलॉसिटी. आय कॅन राईट दिस ॲज √2 टाइम्स VC, असं पण लिहिता येईल मला हे. येस ओके. एस्केप व्हेलॉसिटी काय लिहू, 2 × G 6.67 × 10⁻11 m. किंवा आपल्याला हे क्रिटिकल व्हेलॉसिटी माहितीच होती ना अर्थच्या सरफेसवर, ती किती होती मगाशी, अरे बापरे त्याचा रूट होता. ठीक आहे असं करूयात ना, √2. आय कॅन से √2 × ते अंदाजे 8 होता ना मगाशी. ओके 8 × √2 काय होतं, 8 × √2 मेक्स इट 11.3. ओके दिस इज 11.3 km/s. इंटरेस्टिंग कळत आहे. म्हणजे तुम्ही जर कोणाला उचललं तर या क्लासमध्ये तुम्हाला काही गोंधळ करायचा स्कोप नाही आहे, कारण आपण सगळे इनडायरेक्टली एकमेकांना बघतोय. रिअल क्लासमध्ये जर कोणी जास्त गोंधळ केला आणि त्याला पकडलं आणि 11.3 km/s फेकून दिलं आकाशात, तर काय होतं, इट इज एस्केप व्हेलॉसिटी ऑन सरफेस ऑफ अर्थ. म्हणजे अर्थच्या सरफेसवर कुठलीही ऑब्जेक्ट, समजा हा पेन मी जर 11.3 सेकंड km/s नी फेकला, this pen will never come back to me. It will leave Earth's surface forever. It will leave Earth's gravity and it will go to infinity. जोपर्यंत त्याला काही स्ट्राईक होत नाही मध्ये. तुम्हाला कळतंय. दॅट्स इट. दिस इज क्रिटिकल व्हेलॉसिटी. हां आता हे R+H काय आलं, समजा हे टोपण अर्थच्या सर्फेसपासून h डिस्टन्सवर ऑर्बिट करते आणि ऑर्बिट करता करता त्या ऑर्बिटपासून मला तिथनं फेकायचं आहे, सो दॅट इट शुड गो टू इन्फिनिटी. मग त्या ठिकाणची एस्केप व्हेलॉसिटी काढायची, तर मला हा R+H वाला फॉर्म्युला वापरावा लागेल ना. अर्थच्या सरफेससाठी हा आहे. इज इट ऑल क्लिअर. हे लिहून घ्या सगळं. आता तुम्हाला आय होप कळतंय की क्रिटिकल व्हेलॉसिटीच्या √2 टाइम्स असतं ना हे एस्केप व्हेलॉसिटी. म्हणजे तुम्ही त्या एका बॉलला ज्या स्पीडने फेकलं तो क्रिटिकल व्हेलॉसिटीपेक्षा मोठा आहे, पण एस्केप व्हेलॉसिटीपेक्षा कमी आहे असं असू शकतं ना, कारण एस्केप व्हेलॉसिटी इज 1.4 टाइम्स क्रिटिकल व्हेलॉसिटी. म्हणजे त्या मधली रेंज काहीतरी आहे ना, आणि त्या मधल्या रेंजमध्ये फेकलं तर इट विल अगेन फॉलो हायली इलिप्टिकल ऑर्बिट लाईक दिस. बट इट विल स्टील नॉट फॉल आणि इट विल स्टील नॉट एस्केप. का हा फॉल का करणार नाही, कारण क्रिटिकलपेक्षा जास्त आहे स्पीड, आणि एस्केप का करणार नाही, कारण एस्केपपेक्षा कमी आहे एस्केप व्हेलॉसिटीपेक्षा, त्या मधल्या रेंजमध्ये. हे रेंज कळली तुम्हाला, आता कळलं हे. ओके. आणि पण तुम्ही टाकलेला बॉल जर एस्केपपेक्षा जास्त असेल, इक्वल किंवा जास्त असेल, तर इट विल फॉलो ओपन एंडेड कर्व आणि इट विल नेवर क्लोज बॅक. इट विल ओनली असं गोल 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 फिरत इट विल जस्ट लीव एस्केप. ओके हे आता कळलं असेल. लेट अस सी टाइम पिरियड of a satellite. Time period of a satellite. Important idea. बघा टाइम पिरियड ऑफ सॅटेलाइट काय असतो. सॅटेलाइट ऑब्व्हियसली सॅटेलाइट जेव्हा आपण लॉन्च करतो, वी डेफिनेटली मीन इट शुड रोटेट विथ क्रिटिकल व्हेलॉसिटी. आता हे तुम्हाला एक्झाम्पल्स दाखवले, ह्यातले प्रत्येक गोष्टी वेगळ्या वेगळ्या ह्याच्याने वापरता येतात ना. फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखादा ऑब्जेक्ट फेकायचा आहे जो क्रिटिकल व्हेलॉसिटीपेक्षा एकदम कमी आहे. समथिंग लाईक तुम्हाला क्रिकेटमध्ये कॅच खेळायचं आहे, म्हणजे कॅच टाकायची आहे. तुम्ही कुठेतरी वरच्या गच्चीवर आहे, खाली पोरं खेळत आहेत, बॉल तुमच्याकडे वरनं खाली फेकायचा आहे, तर तुम्हाला ऑब्व्हियसली यू आर वॉन्टिंग द बॉल टू गो डाऊन ना. तुम्हाला असं फेकायचं नाही की तो आतला ऑर्बिट करेल. तर तुम्हाला म्हणून ही केस आहे सिम्पल. तुम्हाला अशा पद्धतीने फेकायचा आहे की तो दुसरीकडे जाऊन पडेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथनं असं फेकायचं आहे की तो अमेरिकेला जाऊन पडेल, समथिंग लाईक दॅट. विच इज रिअल लाईफमध्ये असं इम्प्रॅक्टिकल आहे, कारण मध्ये रेझिस्टन्स वगैरे असतो आणि मध्ये ऑब्स्ट्रक्शन्स असतात. पण असं काहीतरी थिओरॉटिकली विचार करायचा आहे, तर तुम्ही त्या पद्धतीने तुमची स्पीडने फेका, मी दुसऱ्या कुठेतरी ठिकाणी जाऊन पडेल. तो क्रिटिकल व्हेलॉसिटीने फेकला तो सर्किट ऑर्बिट करेल.
हां, म्हणजे आपल्याला हे कधी लागतं, इनफॅक्ट पॅराबोलिक हे जे एक्झाम्पल आहे, चांगलं एक्झाम्पल डोक्यात आलं होतं माझ्या, जो व्ही इज लिटिल लेस दॅन क्रिटिकल. हे कसं असतं लक्षात घ्या, जेव्हा आपण एखादा सॅटेलाइट लॉन्च होतो तेव्हा सॅटेलाइटचे खालचे जे थ्रस्टर्स असतात, स्पेसमध्ये गेलं जिथं ॲटमॉस्फिअर कमी आहे त्या ठिकाणी गेलं की थ्रस्टरची गरजच पडत नाही ना. थ्रस्टर काय इज अ वेस्ट. तुम्हाला बेसिकली कामची ऑब्जेक्ट असतो तो सॅटेलाइटच असतो, तो वरती असतो त्या रॉकेटच्या. तुम्हाला रॉकेटचं जनरल एक डिझाईन माहिती असेल तर रॉकेट जनरल असं असतं, एक मोठी लॉंग बॉडी असते आणि देर इज अ टिप. हा जो वरचा ह्याला म्हणतात दिस इज पेलोड. ह्याच्यामध्ये असतं, ह्याच्यामध्ये सॅटेलाइट ठेवलेला असतो आणि हे खालचं जे 70% 60% असतं ॲक्च्युली ज वेस्ट. थ्रस्टर्स असतात, 2 स्टेज 3 स्टेज रॉकेट्स असतात. तर हे जेट जो असतो हा मॅक्सिमम थ्रस्ट क्रिएट करतो आणि वरती गेलं की हे डिटॅच होतं, अजून वरती गेलं की हे डिटॅच होतं, अजून वरती गेलं की हे, म्हणजे हे 3 स्टेजवाला झालं. आणि त्यानंतर हा लास्ट स्टेज काय करतो, लास्ट स्टेजचं काम काय असतं, या पेलोडला ही क्रिटिकल वेलॉसिटी द्यायची. आता मला सांगा हे झालं, पण मला सॅटेलाइटनी ऑर्बिट केलेलं पाहिजे, मला हे अर्थच्या भोवती ऑर्बिट करायचं माझी इच्छा नाही आहे, नाहीतर उगाच स्पेसमध्ये जंक वाढला, कचरा वाढला. तर आय वॉन्ट दिस थिंग्स टू अगेन फॉल बॅक ऑन अर्थ. कळत आहे का? त्यामुळे जेव्हा हे म्हणजे किती केअरफुली हे लॉन्च केलं जातं, तुम्ही लक्षात तुम्हाला येत असेल तर हा स्पीड जो आहे या लोकांनी याला क्रिटिकल स्पीड द्यायचा सॅटेलाइटला, पण स्वतः क्रिटिकलला जायचं नाही, स्वतः क्रिटिकलपेक्षा कमीच यायचं स्वतः तो स्पीड. म्हणजे काय होईल, हे थ्रस्टर्स जे आहेत हे त्यांचं काम करून परत अर्थवर पडतील आणि त्यांचं कॅल्क्युलेशन जितकं मेटिक्युलस असतं की अर्थवर पण अशा ठिकाणी पडलं पाहिजे की तिथं काही कुठं नुकसान व्हायला नाही पाहिजे, काही लोक म्हणजे कुठं पॉप्युलेशनच्या एरियात पडलं तर तिथं लोक मरतील. म्हणजे ते अशा प्रकारे असतं की इट शुड फॉल इन ओशन, समुद्रात पडलं पाहिजे, ते पण समुद्राच्या असं पडलं पाहिजे की इट विल क्रिएट लिस्ट डिस्टर्बन्स इन द सी वगैरे. मग त्यात इंटरनॅशनल ट्रीटीज असतात की हा समुद्र ह्याचा, मग त्याची परमिशन घ्या वगैरे. देर इज लॉट ऑफ स्टफ इन्वॉल्ड इन ऑल दॅट. म्हणजे इट्स अ व्हेरी अमेझिंग कॅल्क्युलेशन इन दिस. इट्स इंटरेस्टिंग. तुम्हाला ह्याचा जर किडा असेल तर देर इज नथिंग लाईक गोईंग इन दिस एरिया ऑफ फिजिक्स or engineering to work at. But now look at that. हे झालं क्रिटिकल वेलॉसिटी कधी लागते, जेव्हा तुम्हाला सॅटेलाइट, यू वॉन्ट अ सॅटेलाइट टू गो अराउंड रिव्हॉल्व. ओके, आता कधी कधी यू नीड सच थिंग्स. हे कधी लागतं, ओके, जेव्हा तुम्हाला सॅटेलाइटचा कोर्स चेंज करायचा आहे. सॅटेलाइट एका ऑर्बिटला फिरतोय ऑलरेडी, पण तुम्हाला त्या ऑर्बिटचा कोर्स चेंज करायचा. यू वॉन्ट, तुम्ही आता फॉर एक्झाम्पल बघताय परमाणू मूवीमध्ये पण दाखवलं की कसं युएसने सॅटेलाइटचे पहिल्यांदा पोखरणवर फोकस केलं होतं, नंतर त्याचा एक सॅटेलाइट गेला, मग दुसऱ्या सॅटेलाइट यायच्या, मधल्या स्पीड त्या टाईममध्ये ते ब्लाइंड स्पॉट म्हणतात, त्या ब्लाइंड स्पॉटमध्ये तिथं कोणी नसतं वगैरे. मग हे असं सॅटेलाइटचा कोर्स चेंज कसा करतात, ते ह्याच्याने करतात. सॅटेलाइटचा कोर्स चेंज करायचा, इट्स डेलिकेट इंजिनिअरिंग. केलं असेल सॅटेलाइटचा कोर्स करायचा असेल चेंज, तर त्याची स्पीड थोडी स्पीड वाढवा, म्हणजे सर्क्युलरचा थोडासा इलिप्टिकल होईल, मग तो थोडा इलिप्टिकल झाला म्हणजे थोडा जास्त तो चपटा झाला ना, म्हणजे तो लांब गेल्यानंतर परत त्याला क्रिटिकल स्पीड द्या, म्हणजे तो या सर्क्युलर ऑर्बिटला फिरेल. तुम्हाला कळतं, म्हणजे त्याची ऑर्बिट मोठी झाली. सो इट्स लाईक दॅट्स हाऊ इट वर्क्स. एस्केप वेलॉसिटी, तुम्हाला एस्केप कधी करायला लागतं, तुम्हाला जर तुमचा स्पेस प्रोब आहे तो तुम्हाला स्पेसमध्ये पाठवायचा आहे, मूनला पाठवायचा आहे, मार्सला पाठवायचा आहे, दॅट टाइम यू आर नॉट एक्सपेक्टिंग इट टू रोटेट लाईक दिस अँड वेस्ट, यू आर एक्सपेक्टिंग इट टू गो एस्केप. आता काही ठिकाणी आता फॉर एक्झाम्पल आपल्या चंद्रयान पण जे गेलं, त्यातनं जे चंद्रयान इथं निघालं, त्यांनी पहिला अर्थला रोटेशन्स केले, बरेच रोटेशन्स का केले, कारण रोटेशन्समध्ये काय, इट गॅदर्ड लॉट ऑफ कायनेटिक एनर्जी, त्याने तिथे एनर्जी गॅदर केली स्लिंग शॉट सारखी, अँड देन इट वेंट अहेड. जसं खो-खोमध्ये पण आपण काय करतो, ते दोन शेजारी 2 पोल असतात ना, पोल का असतात, पोल नसते तर काय केलं असतं खो-खोमध्ये, खो-खो बघितला तुम्ही गेम, तर ते पोलला पकडून ते पोलच्या मदतीने ते सेंट्रिपिटल फोर्स घेतात टू टर्न, क्विक टर्न. तर तसंच हे इथं त्यांनी ग्रॅव्हिटेशनल फोर्सचं सेंट्रिपिटल फोर्स वापरून ते इथं भरपूर कायनेटिक एनर्जी गॅदर करतात आणि देन दे एस्केप. कळतंय, आणि ते एस्केप इन सच अ वे दॅट दे गो टू डिझायर्ड लोकेशन इन स्पेस. तर अशा पद्धतीने एस्केप ही वेलॉसिटी कंट्रोल केली तर एस्केप पण कंट्रोल्ड एस्केप होऊ शकतो. कधी कधी स्पेस जंक असतो, एखादा सॅटेलाइट आउट ऑफ ऑर्डर होतो किंवा तो जंक करायचा असतो, तर असा स्पेस जंक असतो. त्या स्पेस जंकला काय करतात, व्हाय टू कीप इट रिव्हॉल्विंग अराउंड अर्थ युजलेसली,
टू क्रिएट मोर ॲक्सिडेंट्स. सो हा जो स्पेस जंक एखादा सॅटेलाइट म्हणजे त्याचं एक्सपायरी डेट झाल्यानंतर काय करतात, त्या सॅटेलाइटला थ्रस्टर्स असतात, त्याला एस्केप वेलोसिटी देऊन टाकतात त्याचा डिझाईन एज झाल्यानंतर आणि देतात. आणि मग ते सॅटेलाइट चेंजेस इट्स कोर्स, वाढवत जातो, तो त्याचा पाथ एलिप्टिकल होतो, हायपरबोलिक होतो आणि देन इट गोज अवे, इट गोज आउट ऑफ द ट्रॅक. कळत आहे. सो इट इज सो क्रिटिकल, हे डिस्कशन क्रिटिकल आहे. तर तुम्हाला यातलं ही डायग्राम तर तुम्ही काढा आणि प्रत्येक मी एक्झाम्पल्स जे सांगितलं ते नीट लिहून घ्या. हे प्रत्येकाचं काही एक्झाम्पल्स तुम्हाला जे आवडेल ते लिहून घ्या. नाऊ कम बॅक टू टाइम पिरियड ऑफ सॅटेलाइट. आता सॅटेलाइट जेव्हा मी शब्द वापरतो तेव्हा एक्झॅक्टली व्हॉट आय मीन बाय सॅटेलाइट. सॅटेलाइट इज समथिंग विच शुड रोटेट अराउंड अर्थ ना. सॅटेलाइट असं म्हणत नाही सॅटेलाइट गेला तो गेलाच, त्याला सॅटेलाइट काय म्हणणार, त्याला स्पेस प्रोब म्हणता येईल जो स्पेसमध्ये जातो. तर म्हणजे इवन आर इंडियन स्पेस प्रोग्राम इज ऑल्सो सो केपेबल. म्हणजे आपल्याकडे असे मिसाईल्स आहेत बाय विच वी कॅन शूट अ सॅटेलाइट आपल्याकडे आहेत. सो वी शुड बी प्राऊड ऑफ दिस की बिंग इंडियन वी हॅव सच अ नाईस स्पेस प्रोग्राम. आणि सम कंट्रीज परहॅप्स इवन इन्क्लुडिंग इंडिया वी हॅव कॅपेबिलिटी ऑफ फायरिंग न्यूक्लिअर मिसाईल्स थ्रू सॅटेलाइट. म्हणजे काही गोष्टी सॅटेलाइटमध्ये घेऊन जा वेपन्स आणि तिथनं त्या ठिकाणी वरनं फायर मारा, समथिंग लाईक दॅट. सो स्पेस प्रोग्राम्स आर इन्क्रीजिंग, त्याची ॲप्लिकेबिलिटी वाढत आहेत. सो इट्स ऑल व्हेरी एव्हरग्रीन एरिया ऑफ वर्किंग अँड ऑफ इंटरेस्ट. चलो अगेन टाइम पिरियड ऑफ सॅटेलाइट. व्हॉट आय अंडरस्टँड बाय टाइम पिरियड. टाइम पिरियड इज टाइम टेकन फॉर वन कम्प्लीट रिव्होल्युशन ऑफ अ सॅटेलाइट. टाइम पिरियड ऑब्व्हियसली. आता टाइम पिरियड कसा काढता येईल मला सांगा. अर्थ आहे आणि अर्थच्या सेंटरपासनं स्मॉलर अंतरावर एखादा सॅटेलाइट ऑर्बिट करतोय, क्रिटिकल वेलोसिटीने ऑर्बिट करतोय. ओके, किती टाइम पिरियड, एका रिव्होल्युशन त्याला किती वेळ लागायला पाहिजे बघा. तर टाइम पिरियडचा फॉर्म्युला काय करता येईल, हाऊ विल आय वर्क इट आउट. मला सांगा टाइम पिरियड इज नथिंग बट 2π/ω. ओमेगा याचा अर्थच्या अबाउट ओमेगा इज v/r ना. v इक्वल टू r ओमेगा असतो, ओमेगा इज v/r म्हणजे 2π v r. व्हॉट इज r? r इज रेडियस ऑफ इट्स ऑर्बिट और डिस्टन्स ऑफ द सॅटेलाइट फ्रॉम सेंटर ऑफ अर्थ. ओके, आणि हे v काय असणार आहे, हा तर क्रिटिकल स्पीड असणार आहे, क्रिटिकल वेलोसिटी. तर ती काय झाली 2π बाय क्रिटिकल वेलोसिटीचा आपण फॉर्म्युला मगाशी डिराईव्ह केला, तो आहे gm/r इंटू r. पुढे हा r हा रेस टू हाफ असतो, हा वर गेला तर मला असा लिहिता येईल का 2π/√gm इंटू r रेस टू 3/2 असं लिहू का मी याला. बरं, तर यातला कुठलाही फॉर्म्युला बेसिकली तुम्हाला हे उचलता येईल न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्यासाठी. आता आणि हा स्मॉल आर काय असतो, कॅपिटल आर प्लस एच ना, कारण कॅपिटल आर ही आहे रेडियस आणि एच याला म्हणता येईल. स्मॉल आर इज ऑलवेज कॅपिटल आर प्लस एच. ठीक आहे ना, हे कधी पाहिजे तर वापरता येतं या फॉर्म्युलामध्ये. तर मी तर दोन्हीला स्क्वेअरिंग केलं तर मला काय मिळेल, t² इज इक्वल टू 4π² gm r³. आता 4π² gm हे कॉन्स्टंट आहे, दिस इज कॉन्स्टंट. म्हणजे मला काय मिळतं, t² प्रपोर्शनल टू r³. असं कुठं ऐकलंय बघितलंय. येस, दिस वॉज नथिंग बट केपलर्स थर्ड लॉ. म्हणजे हे जे सॅटेलाइट मोशन आहे ह्याचं पिरियड पण दिस इज अग्रीमेंट विथ केपलर्स थर्ड लॉ और केपलर्स लॉ ऑफ टाइम पिरियड. कळत आहे का. ओके, आता तुम्हाला ह्याच्यात न्यूमेरिकल्स भरपूर येतात. सॅटेलाइट या डिस्टन्सला आहे, या हाईटला आहे, किती बघा. यातलं जे काही तुम्हाला नोन आहे त्याच्यावरनं अननोन काढता आलं पाहिजे. हे साधं गणित आहे. ह्या फॉर्म्युला तुम्ही लिहून घ्या. हा पण वापरता येऊ शकतो. ओके, पुढे या फॉर्म्युल्याला ट्विस्ट कसंही करता येतं. t is, look at this, t is I can say 2π √r³/gm असंही म्हणता येतं. काही तोच फॉर्म्युला मी फक्त खेळतोय त्याच्यात. ना लुक, इथं मी काय करता येईल,
आय कॅन ऑल्सो से लाईक दिस 2 पाय अंडर रूट आर क्यूब आहे आणि ह्या GM या आर क्यूबमधलं मी काय करतो, एक आर वरच ठेवतो आणि बाकी आर खाली नेतो, असं पण करता येतं. व्हॉट इज GM बाय आर स्क्वेअर? GM बाय आर स्क्वेअर इज ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट दॅट पॉईंट. म्हणजे TM इज इक्वल टू आर बाय G. हा पण एक फॉर्म्युला झाला. ठीक आहे, हा झाला, हा एक आहे. एकच गोष्ट आहे, आपण फक्त वी आर प्लेइंग विथ द वर्ड्स. तर तुम्हाला जर ही कन्सेप्ट कळती आहे, कोर कन्सेप्ट कळली आहे, सगळ्या शब्दांचे अर्थ कळलेले आहेत, तर तुम्हाला जस्ट दिस इज अ केक वॉक. सो व्हेरी इझी. आणि एव्हरीवेअर स्मॉल आर इज इक्वल टू कॅपिटल आर प्लस एच. जेव्हा त्यांनी जर कॅपिटल एच दिली नसेल तर वी टेक एच व्हेरी स्मॉल, आणि एच जर फार स्मॉल असेल तर स्मॉल आर इक्वल टू कॅपिटल आर. ओके, पुढे